हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल प्रिसाइजली माय सेल्फ. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी मी कारले चिरून ठेवलेले आहेत. त्यासाठी मी हे कारले छान चिरून ठेवलेले आहेत आणि त्याला मीठ काय टाकतात, हळद राहिली 1 मिनिट टाकते. थोडस मीठ टाकूया. मीठ आधीच टाकलं होतं, आता आपण टाकतोय हळद. एवढी बस. थोडा थोडा तुम्हाला मध्ये आवाज येईल. सृष्टीचं ऑफिस चालू आहे. ती तिचं सेकंड सोर्स ऑफ इन्कम ट्राय करते जनरेट करायचं युट्यूब वरून ऑफिस करून. हे आता करायचं. असं करू का? हाताने शिकते मी हळूहळू. पण याला अजून थोडा वेळ ठेवावं लागेल पाणी यासाठी. थोडंसं आधी मी अजून ठेवायचं का? ओके. पाणी नाही आलं, सुटलं नाही पाणी अजून. थोडासा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून कोर्स केला होता मी आधी. आता कारले कसे बनवायचे 10 मिनिटात. कोणी सांगितलं माहित नाही, कुठली तरी काकू होती. व्हॉट्सअप नाही, युट्यूब युनिव्हर्सिटी वरून एक क्रॅश कोर्स केला 15 मिनिटाचा. 2-4 व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर. आणि ही मला केव्हा तर ट्राय करते सांगायचं की अशी बनवते. नाही तुझं नाही ऐकणार मी. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे. आता मी यातलं सगळं कारलं पूर्ण स्क्वीज केलंय. त्याच्यात जे पण काही मिठाचं पाणी आलेलं होतं ते पूर्ण काढून घेतलं. आणि नाव मूविंग फॉरवर्ड. गॅस ऑन करून स्लायडिंग. करंट लागला मला आता. This is the end. ओके. त्यात आपण टाकणार आहोत थोडस ऑइल. तेल परतायपर्यंत परतायचं नाही, डायरेक्ट टाकायचं. तो वाला व्हिडिओ पाहिला म्हणजे मी. काकूंचं ऐकावं लागेल ना. काकून एवढं जीव तोडून सांगितलंय 15 मिनिटं युट्यूब वरती. काकूंचं ऐकू जरा. गरम मोठा राहू दे गॅस थोडा. ठीक आहे. तेल बघ किती टाकायचं. बस त्यातलं काढू पण आपलं जातो. परतवलं तर मग पहिले परतून घ्यायचं का? जिरं टाकून परतायचं? नाही, डायरेक्ट फक्त ते काढून. बरं ठीक आहे, कसं पण केलं तरी चालेल. परतून घे ना. मग आता तेल भरपूर टाकलं पण दुसऱ्या ह्याच्यात पण त्या नाही राहू दे ना. असं एवढं खूप झालं त्याच्यातच भाजी. आले हात धुण्यातच सगळा ब्लॉग झाला. सो सृष्टी लेहकरनी सजेस्ट केले. डायरेक्ट काय नाही प्रॉब्लेम. कॅन्सल झालं. ताई नावच घेऊ देत नाही. त्यांचं नाव घेतलं की म्हणतात नाही प्रोसेसच चेंज करू आपण. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. मी कॅमेऱ्याने असं दाखवलं असतं बट खूप जास्ती कष्ट लागतात त्याला. ठीक आहे, तुम्ही असंच बघू. तर तेल बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत चिमूटभर मोहरी. या झालंय आपलं तेल. थोडी मोहरी, थोडं जिरं, थोडी मोहरी, थोडे जिरे आणि हळद. याच्यातच टाकायला लागेल. नंतर हळद नंतर गाईस. ओके. पहिले आपण घालणार आहोत यात कांदा. टोमॅटो सध्या ऑर्डर केलेला नाहीये. जेव्हा असेल तेव्हा आपण पुन्हा बनवूया कारल्याची भाजी. आहे टोमॅटो? नाही टाकत. ओके. काकूंनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये टमाटर टाका म्हणून. काकू कदाचित संभाजीनगरच्या नसतील पण आमच्या काकू संभाजीनगरच्या आहेत. आणि त्या म्हटलं की टोमॅटो टाकायचा नाहीये. तर याला परतवून घ्यायचं. गॅस वाढून थोडा. ओके. तर आता हे झाल्यानंतर यात आपण घालणार आहोत थोडा मी लसूण सोलला होता आणि तो बारीक करून घेतलाय. आय होप दिसतो. तो बारीक करून घेतलाय. यानंतर आपण यात लसूण घालणार आणि त्यानंतर आपण हळद आणि मसाले घालूयात.
मसाले माझ्याकडे जास्त व्हरायटीज नाहीये. ऐसा मत करो मेरी जान. मध्ये जाईल थोडंसं तिखट, देन कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि हा कुठला गरम मसाला. हे 4च मसाले आहेत आमच्याकडे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला, नसतील तर तुम्ही असंच करा. टाकू ओके. ह्याच्यात थोडी हळद घालू आता. हळद कमी ना, इतकी ना का, इतकी हळद. 1 मिनिट. हळद मस्त दिसते जेव्हा आपण कढईत टाकतो, पिवळी. आय लाईक हळदीचा कलर. लागणार कधी माहिती नाही. भाजीत घालू तोपर्यंत. आणि यात आपण टाकूयात मसाले. माझ्या पद्धतीने टाकते. एवढ्या कारल्यांना थोडीशी तिखट भाजी मला आवडते. पण नंतर ट्राय करू. याच्यात थोडी साखर घालू चिमटभर. पण भाजी ना अर्धा पाऊण चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. सध्या हे टाकूयात आणि त्यानंतर आपण कारले टाकल्यानंतर डिसाईड करूया की अजून नको की टाकायचा मसाला. ज्यांना कोणाला माहिती नसेल, आम्ही बाल इकडे ना थोडंसं तिकडे फ्रेम. ज्यांना कोणाला माहिती नसेल, आम्ही खूप किती आपण 4th स्टँडर्ड, हिला जेवढं आठवतंय 4th स्टँडर्ड पासून आम्ही फ्रेंड्स आहेत आणि मला जेवढं आठवतंय 1st स्टँडर्ड पासून आम्ही फ्रेंड्स आहेत. माहिती नाही हिच्या आयुष्यातले 3 वर्ष कुठे गेले, पण ठीक आहे, लहान होती तेव्हा म्हणून माफ केलं मी आता. तर आम्ही बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत आणि इथे आता पुण्यात सोबत राहतोय. बट आमच्याकडे एक डेडलाईन आहे 3 monthsची. सो होपफुली आम्ही हा टाइम खूप चांगला स्पेंड करू. आणि आम्हाला खूप साऱ्या मेमरीज आमच्या ठेवायच्या आहेत. सो आम्ही विचार केला की ब्लॉग्स थ्रू पण आम्ही आमच्या मेमरीज ठेवू शकतो. सो वाय नॉट, आम्ही चालू केलं. आणि मला खूप दिवसांपासून माझे ब्लॉग स्टार्ट करायचे होते. माझ्या लास्ट लिव्हिंग प्लेसमध्ये पण मला जमलं नाही ब्लॉग स्टार्ट करायला. सो आत्ता थोडी आम्ही घेतानाच प्लेस अशी घेतली आहे, थोडी अस्थेटिक, आणि त्याला बनवलं पण थोडं अस्थेटिक आहे. ट्राय केलंय म्हणजे आम्ही. सो लेट सी हाऊ इट टर्न आउट. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत कारले. माझी रेसिपी नाहीये. हा, ही सृष्टीची रेसिपी नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की सृष्टी 1 नंबर बाप स्वयंपाक बनवते. रिसेंटली कलाकंद शिकले, रिसेंटली मी बासुंदी शिकले. मिरचीची मिरची इतकी मस्त बनवते. आईने मला जळगावची मिरची पाठवली होती, ती फोडून त्याच्यामध्ये बेसिकली अप्रतिम मिरची बनवली होती. कालच आम्ही खाल्ली. मी तर 2 टाइम खाल्ली, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. खूप मस्त बनवते. आणि हिला स्वयंपाक येतो आणि हिला म्हणजे भाज्या बनवता येतात आणि मला लोकांना बनवता येतात. कॉम्बिनेशन आहे दोघींचं. सो पण मी शिकते स्वयंपाक बनवायचं आणि आय होप ही आयुष्यात लोकांना बनवायला शिकणार नाही माझ्याकडून. सो अच्छा, मीठ आम्ही ऑलरेडी ह्याच्यात टाकलंय, तर आता वरती टाकायचं नंतर बघूया. ओके, नंतर बघूया. तर चिमूटभर साखर घालायची तुला. ती बघू लास्टला घालून ओके, लास्टला. हा, जरा माहिती नाही, माझ्या घरी पण टाकतात, सृष्टीच्या घरी तर ऑब्व्हियसली टाकतातच. माझ्या घरी आई 3-4 प्रकारचे कारले बनवते. तर त्याच्यामध्ये एक गुळचट थोडंसं त्याला एक टेस्ट येते. त्याच्यामध्ये आई काय असतं ते इमलीला काय म्हणतात, इमलीला काय म्हणतात मराठीत, चिंच. हा, चिंचेचं थोडंसं पाणी म्हणजे काय माहिती, पेस्ट टाईप्स असं काहीतरी घालते. पण गोड आंबट लागते कारल्याची भाजी आणि 1 नंबर लागतं, 1 नंबर. ती एक मला आवडते. आणि दुसरी भरलं कारलं. हा, आई आली की आपण शिकूया तिच्याकडून. ओके, आणि एक भरलं कारलं आई बनवते. त्याच्यामध्ये पूर्ण कूट टाकलं. कूटवरून आठवलंय, कूट काढून ठेवलं पण टाकलंच नाहीये. तो मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. टाकतात, मला आयडिया नाहीये. ठीक आहे. आम्ही कापूच अशा शोधल्या की त्याच्यात शेंगदाण्याचा कूट असेल. हा सगळा टाकलेला आहे. कूट
आय गेस थोडं शेंगदाणा कूट टाकल्यावरती पण भाजी गोड होते. कांद्याने गोड होते. ओके, आय हॅव नो आयडिया. तर हे सगळं केलेलं आहे. काहीतरी सांगत होते, मध्येच विसरलो. आई कारल्याची भाजी करते, भरल्या कारल्याची. मस्त कारला फोडायचं असं मधून त्याचं पोट, मग त्याच्यामध्ये पूर्ण टाकायचं काहीतरी करते ती. खूप मस्त लागते आणि मी तरी नुसतं सुद्धा खाते जर त्यातल्या बिया पूर्ण काढलेल्या असतील तर. खूप मस्त लागते. नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन की कारल्याची भाजी पुन्हा एकदा भरलं कारलं बनवायचं. तुमच्याकडे जर कारल्यासोबत कारल्याच्या भाजीवरती घालायला कोथिंबीर असेल तर घ्या, नसेल तर इज ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. छानच लागते तशी भाजी. मला तर पर्सनली कारल्याची भाजी प्रचंड आवडते. ठीक आहे. तर ह्याच्यावरती आपण घालायला थोडीशी कोथिंबीर चिरून घेतोय. फर्स्ट व्लॉग आहे, मजा म्हणून बघा, शिव्या घालू नका, उगाच काही बोलू नका आम्हाला. आणि आणखी फर्स्ट व्लॉग मध्येच वॉर्निंग देतो, अबे साले, फालतूच्या कमेंट्स करणाऱ्यांना त्वरित ब्लॉक करण्यात येईल. धन्यवाद. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. तर आता आपण कोथिंबीर अशी बारीक 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 चिरून घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर आपण घालणार आहोत भाजी झाल्यानंतर भाजीवरती. ती जास्त उघडू नको, त्याला वाफू दे थोडी. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही भाजी वाफायला ठेवा आणि सृष्टीसारखं 4-4 वेळेस उघडून बघू नका, नाही तर तुमचाच वेळ जाईल. सो गाईज, तिकडून लाईट थोडा इश्यू होत होता, स्लायडिंग, आणि इकडून गॅलरी आहे त्यामुळे लाईट आलीच नाही वाटतं. ठीक आहे, आता ही भाजी ऑलमोस्ट झाली आहे आणि आता याच्यात आम्ही चिमूटभर साखर, चिमूटभर म्हणजे नावाला चिमूटभर असतं, आम्ही 2 चमचे वगैरे साखर, अर्धा टीस्पून आम्ही साखर घालू. 2 चमचे घालू नका, माझं ऐकू नका, हिचं ऐका. अर्धा चमचा साखर घालणार आहोत. हा, म्हणजे इकडे दाखव ना थोडं ह्याच्यामध्ये. कसं दाखवू? असं कर ना, असा हात. शाबाश, 100. तर आता ह्याच्यामध्ये आम्ही साखर दाखवली तेवढीच घातली आहे आणि हे साखरेला लगेच गरम केलं की पाणी सुटतं, तर ती होऊन जाईल मिक्स. आणि वरतून चिरलेली कोथिंबीर घालतोय, एकदम बारीक चिरून, छान लागते. मला तर पर्सनली आवडतं, सृष्टीला पण आवडतं. नाही आवडत, खूप आवडतं. येस, तर कोथिंबीरच्या वड्या पण बनवायचा एक दिवस होऊ शकेल असा योग येईल. येस, कोथिंबीर वडी बनवूयात एक दिवस आपण. तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. मला असं वाटतं भाजी कशी झाली आहे की तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा. आम्ही इथून तर तुम्हाला खायला देऊ शकत नाही, पण तुम्हाला यायचं असेल तर नक्की या, आम्ही पुन्हा एकदा भाजी बनवू तुमच्यासाठी. तर आमचं सॅलेड पण ऑलमोस्ट कट करून झालेलं आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आम्ही ट्राय करतोय रोज ब्लॉग बनवायचा, होपफुली होईल बनवणं. जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर तेही तुम्ही देऊ शकता.